मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाडमधील पत्रकार शंकर करडे यांचे चिरंजीव ओमराजे करडे यांचा वाढदिवस यंदा अनोख्या आणि सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला आहे. मित्रांसोबत मौजमजा करण्याऐवजी ओमराजे यांनी शिरवली येथील तारांगण मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या या प्रगल्भ आणि संवेदनशील विचाराचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले आहे. मुरबाड तालुक्यातील शिरवली येथील तारांगण मतिमंद मुलांच्या शाळेत ओमराजे करडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त ओमराजे यांनी तारांगणमधील विशेष मुलांसोबत केक कापला, तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवले आहेत. या वाढदिवस अभिषेक सोहळ्यास आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष महबूबाई पैठणकर, आरपीआयचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष अण्णा साळवे, सरपंच रेश्माताई घरत, ओम शांती परिवाराच्या ब्रह्मकुमारी वैशाली दिदी, पत्रकार दिलीप पवार, चेतन पोद्दार, विलास जाधव यांच्यासह ओमराजे याची आई, आजी व अनेक मान्यवर उपस्थित होते. वाढदिवस म्हणजे केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो आनंद इतरांच्या सोबत वाटण्याचाही संधी आहे. ओमराजे करडे यांनी आपल्या कृतीतून या सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला आहे. ओमराजे करडे यांच्या या अनोख्या वाढदिवसाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याच्या सामाजिक जाणीवेचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. तालुकाध्यक्ष दिनेश उघडे साहेब, ते ॲडव्होकेट वकील साहेब अण्णाजी साळवे, आमच्या आदर्श आणि आमच्या पाठीवर त्यांचा आशीर्वाद आहे असे आमच्या ओम शांतीच्या दिदी वैशाली दिदी यांच्यासोबत आलेल्या दिदी, या ठिकाणी करडे साहेबांचा परिवार, त्यांच्या पत्नी वहिनी साहेब आणि त्यांच्या सासूबाई यासोबत त्यांचा परिवार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये खास उपस्थित राहिलेल्या आमच्या कान्होल ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच आहे रेश्माताई घरत, या सुद्धा आवर्जून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र चेतनजी पोद्दार, विलासजी जाधव, आता सर्व आमचा मित्रपरिवार या ठिकाणी, माझे खास करून ज्यांना मी सोबत घेऊन आलो, बरं मित्र एक तालुक्यातील ही जी संकल्पना घेतली बघा, आत्ताची मुलं वाढदिवस म्हटला की कुठेतरी हॉटेल असते, कुठेतरी रिसॉर्ट असते, त्या ठिकाणी जातात. ओमराज, तुम्ही हा आदर्श दाखवून एक नवीन युवकामध्ये क्रांती तयार करण्याचं काम त्या वाढदिवसाच्या माध्यमातून केलं. ते तुम्हा सर्वांना ओमराजाचं आदर्श घेण्यासारखं काम केलेलं आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं फार काही आहे, परंतु ही मुलं 11 वाजून इथे बसले. बघा, घरातील 1-2 मुलं सांभाळायला आई वडिलांना किती त्रास होतो, आणि एवढी मुलं आज त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज बघा. माणसाच्या चेहऱ्यावरचा तेज माणसाला सांगतंय की माणूस जीवनामध्ये किती आनंदी आहे. ही मुलं जरी थोडीशी बुद्धीने अपंग असतील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज आपल्याला दाखवते की इथे किती आनंदी आहे. आणि आनंद येण्यासाठी हा संपूर्ण वडवले परिवार असेल किंवा माटसे परिवार असेल, त्यांची अतिशय काळजी घेतात. आणि आज या ठिकाणी मी जाता जाता एवढंच सांगेल की 2 ओळी मी आमच्या भाच्यांसाठी मतिमंद मुलांच्या शाळेत वाढदिवस साजरा करण्याचा घेतला सुंदर ध्यास. मतिमंद मुलांच्या शाळेत वाढदिवस साजरा करण्यास घेतला सुंदर ध्यास. ओमराज करडे यांच्या रूपाने लाभो आयुष्याला आनंदाचा सुवास. ओमराज करडे यांच्या रूपाने लाभो आयुष्याला आनंदाचा सुवास. वाढदिवसा दिवशी आपली माणुसकीची जपली अनमोल नाती. वाढदिवसाच्या दिवशी जपली माणुसकीची अनमोल नाती. ओमराजेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सदैव लाभो त्यांना सुख समृद्धी, सदैव लाभो माझ्या सगळ्या परिवारातून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. रिपब्लिकन पार्टीच्या या मुरबाड तालुक्याच्या वतीने आमच्या या लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बाबा आहे महबूबाई पैठणकर यांचा माझ्याकडून तुमच्याकडून परिवाराकडून हे आमचे परम मित्र, मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी करडे यांचे चिरंजीव ओमराजे यांना प्रथम मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेल्या औषधी दिदीच्या दिदी, आमच्या वैशाली दिदी, त्याचप्रमाणे दिदी या ठिकाणी
दीपक विरोधी पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय विजय साहेब, आताच या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या वरिष्ठ कांडोळ ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच रेश्माताई गलत, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परममित्र संजयजी बोगटे साहेब, विजयजी पवार सर, त्याचप्रमाणे चेतनजी पोतार, विलासजी जाधव, खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शब्दजी बेडे यांच्या सासूबाई, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी दीपाली, तसेच त्यांच्या मुलाचा या ठिकाणी वाढदिवस होते शंकर वैतरणे. हा जो वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो याचा मनापासून मला आनंद झालेला आहे. याचं कारण सांगतो की हा जो कार्यक्रम वाढदिवसाचा घेतलेला आहे तो या नारायणगड मुलाच्या शाळेमध्ये घेतलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा या मुलांना आणि त्यांची आई आज या ठिकाणी तुम्ही मला आमंत्रित केलं तर तुम्ही कर्डे साहेबांचं मेसेज आणि मी त्यांना मेसेज टाकला तर मी 100% येईन. आणि त्यांचा आता एक कॉल आल्यानंतर मलाही असं वाटलं तर जायलाच पाहिजे. आणि आज खरं सांगायचं तर ओमने खूप चांगला निर्णय घेतला आहे की माझा वाढदिवस तुम्ही तारुण्य शाळेत साजरा करा म्हणून. आणि जर मगाशी साहेब बोलले तर खरंच एक मूल सांभाळणं किती कठीण असतं हे एका आईलाच माहीत असतं. मी तर बोलते वडील सकाळी घरातून निघून जातात पण दिवसभर जेव्हा एखादी आई मुली सांभाळते तर ती तिला झोपाटे देते आणि खूप वैतागलेली असते का एकदा मुलांनी त्रास दिला का वारंवार त्रास देत असेल तर आई झोपाटे देऊन त्याला गप्प बसवते. पण आज इतकी मुलं सांभाळणं म्हणजे ती सोपी गोष्ट नाहीये. आणि आज आपण या ठिकाणी बघतो तर प्रत्येक मूल एकदम शिस्तीत बसलेलं आहे. आणि आज आपली मुलं जर आपण बसू शकत नाही तर त्याला मोबाईल देतो की मोबाईल घे आणि तू गप्प बस. आज ती आपण बसल्यानंतर ती आपल्याकडे बघतायत काय करतायत काय चाललंय पण आणि त्या आपल्याला आपण जेव्हा सुकून देतो सुख देतो आणि तर त्याचा अनेक जन्मांचं पुण्य आपल्या ह्याच्यामध्ये जमा होत असतं. आणि असं ह्या आजच्या कार्यक्रमासाठी शंकर भाईंचा संपूर्ण परिवार आणि मुख्यतः ओम राजे ते ह्याच्यासाठी निमित्त बनले आणि हे अतिशय म्हणजे चांगली आनंदाची गोष्ट वाटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमसाठी एकच एवढंच मला वाटत असतं नाही म्हणजे सगळ्या मुलांसाठी तर खास मी ओमसाठी पण हे सांगते कारण की आम्ही सगळीकडे प्रोग्राम्स घेत असतो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तर हे जे आता वय आहे तर हे ती याच्यामध्ये कुठे वाईट संगतीपासून आपल्याला सांभाळणं फार गरजेचं आहे. कारण की आई वडील लहानपणापासून मुलांची खूप सांभाळ करत असतात आणि त्यांचं पण जीवनामध्ये असं हे असतं की काहीतरी चांगलं मुलांनी बनावं त्यांनी पण काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं आणि तुम्हीही जीवनामध्ये काहीतरी एक गोल ठेवलेलं असतं की मला हे बनायचंय मला ते बनायचंय. आणि बऱ्याच वेळा काय होतं की वातावरणामध्ये संगतमध्ये मुलं फसतात आणि आजकाल खूप हे प्रॉब्लेम आहे. मेच्युरिटी 15 ते 30 वयोगटांमध्ये मुलं बघितली तर ते व्यसनांच्या आधी आणि हा रेशो आहे. आणि आम्ही स्वतः पण कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये जातो तेव्हा आम्ही बघितलं तर मुलं व्यसनांच्या आधी आई वडिलांना माहीत पण नाही. एक विष्णू म्हणून एक मुलगा आई वडील पॉकेट मनी म्हणून पैसे द्यायचे पण तो कधी मुलांच्या याच्यामध्ये व्यसनाच्या याच्यात घरातही माहिती नाही पडली. आणि मग नंतर आता त्याला स्वतःलाही पश्चाताप होतो पण खानदानामध्ये परिवारामध्ये सगळे काही चांगले आहेत आणि तो मुलगा कुठूनही शिकून आला. आणि म्हणून ह्या वाईट संगतीपासून सांभाळणं हे फार गरजेचं आहे. बाकी सगळ्यांनी खूप छान मार्गदर्शन आणि त्याचं केलंच आहे की एज्युकेशनचं खूप महत्त्व आहे आणि त्या एज्युकेशननीच आपण मोठं बनत असतो. आणि जसं प्रियंकाबाईंचं जसं संजयबाईंची मुलगी आहे डॉक्टर झाली तर मी त्यांचा पण सन्मान खरंच कारण की हे आई वडील जे आहेत ना काय करतात आपल्या मुलांसाठी एवढं एज्युकेशन देण्यासाठी किती त्यांचे कष्ट आहेत आणि आपल्या मागे त्यांची जी भावना आहे तर त्याचं चीज जर का झालं तर त्यांना सार्थक पडतं. आणि ह्यासाठी आजचा हा दिवस तुझ्यासाठी खूप खूप चांगला आणि पूर्ण भविष्य आयुष्य तुझ्यासाठी
खूप चांगलं असं सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जात राहावं